संत आम्हाला या मानवी देहाचं महत्व समजून सांगतात की बाबा रे, तुला सुंदर असा हा नरदेह मिळालेला आहे, मग तू त्या नरदेहाचं काय केलं? त्याला तू लाली लावली, त्याला तू लिपस्टिक लावली, त्याला तेल लावलं, पावडर लावली, अनेक प्रकारच्या सुगंधी वस्तूंनी तू त्याला प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न केला, परंतु कशाला? तर या शरीराला. पण आतल्या मनाचं काय? तुला त्या मनाला सजवायचंय, व त्या मनाला सजवणार कसं? ज्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये भक्तीचा सुगंध जाईल ना, त्यावेळेस तुमचं अंतःकरण सुद्धा प्रफुल्लित होणार आहे, सुगंधी होणार आहे. मग म्हटलं या गोष्टीची जाणीव सगळ्यांना झाली असेल. त्यावर ते सांगतात, ह्या गोष्टीची जाणीव सगळ्यांना झालेली नाही. जाणत्या मनासी इथची पैनरक, 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 नेन त्यासी सुख वाटतसे, नेण त्यासी सुख वाटतसे, जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक. जाणत्या मनासी इथची पैनरक, जाणत्या मनासी इथची पैनरक. मग जाणते कोण? तर जाणते म्हणजे संत, आणि त्या संतांना या नरदेहाची किंमत समजली, आणि म्हणून त्यांनी प्रपंचाला लाथ मारलेली आहे बघा, आणि त्यांनी परमार्थाचा तो परमेश्वराचा तो रस्ता धरलेला आहे. तर म्हटलं बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं, आवाज पूर्ण कमी ठेवा. म्हटले बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं की प्रपंचात फार मोठी नश्वरता आहे, मग एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला समजावून सांगता का? आणि ते सांगता, स्वानमुखी अस्ति सगळी निवांत, स्वानमुखी अस्ति सगळी निवांत, कैसी झाली भ्रांत जीव जाती, हो कैसी झाली भ्रांत जीव जाती. श्वान म्हणजे कुत्रा, आणि त्याच्या कुत्र्याच्या त्या तोंडामध्ये असलेलं जे हाडूक आहे ना, त्या हाडकाला ज्याप्रमाणे तो चघळतो, अगदी अशाच पद्धतीने आम्ही सुद्धा त्या प्रपंचाला चघळत बसलेलो आहोत, लक्षात घ्या. परंतु संत म्हणतात की बाबा रे, तुला अजून बऱ्याचशा गोष्टी समजल्या नाहीत, आणि म्हणून तू जाणीव करून घे. ज्याप्रमाणे संतांनी ती जाणीव केली ना, ती जाणीव तू करून घे. जाणत्या मनासी इथची पैनरक,
येतची पंढरक. आमचे स्वामी श्री क्षेत्र नाशिकला आहेत आणि पंचवटीच्या त्या स्थानावर स्वामी बसलेले आहेत. सगळी भक्त मंडळी त्या ठिकाणी आहे आणि पाण्याचा पूर वाढलेला आहे आणि अशातच ती साधाईसा त्या पाण्याजवळ जाते आणि त्या पाण्यात पडते आणि साधाईसा जशी पडली ना तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंकडे तिने बघितलेलं आहे. घाबरलेली आहे, प्रचंड भीती तिच्या मनामध्ये निर्माण झाली की आता काय होणार. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्या साधेकडे पाहिलं आणि त्या साधेला हात दिलेला आहे. स्वामींचा आणि तिचा हाताचा स्पर्श होतो न होतो की तितक्यात ती साधा त्या पुरातनं त्या पाण्यातनं पटकन बाहेर येते आणि स्वामी तिला म्हणतात, न भिया हो साधे, घाबरू नका. तुम्हावरी येतो वाजत वारा धरील तरी ऐसाच काढेल. तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटामधून काढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. फक्त तुमची जी श्रद्धा आहे ना ती श्रद्धा आमच्यावर परिपक्व असली पाहिजे, लक्षात घ्या. आणि श्रद्धा परिपक्व कधी होते? त्यावेळेस आपण आपलं जे जीवन आहे ना हे परमेश्वराच्या अधीन करून टाकतो. आणि म्हणून संत म्हणतात, जाणत्या मनासी येतची पंढरक. जाणत्या मनासी येतची पंढरक. जाणत्या मनासी येतची पंढरक. आणि मग ती गाडी तयार होत असते. मग त्या बाबांनी ती सगळी सीटांची बुकिंग केलेली असते आणि आता ती आमची सगळी तयारी होते. बॅगही भरल्या जाते, पैसेही घेतले जातात, मोबाईल घेतला जातो, सगळी तयारी आमची झालेली असते. आणि बाबांचे फोनवर फोन असतात. बाबा म्हणतात, आता मी तुमच्या गावामध्ये आलेलो आहे, उरकवा पटकन, चला उशीर होतोय आपल्याला. बाबा काय म्हणतात, चला लवकर, उशीर होतोय आपल्याला. आणि बायको मात्र मोठ्या आशेने आपल्याकडे पाहत असते, पाहते का नाही. आणि मग त्यावेळेस एक विचार मनामध्ये येतो. कोणता विचार? भक्ती म्हणते चाल पुढे. भक्ती म्हणते चाल पुढे. बाबा म्हणतात, अहो चला उशीर होतोय आपल्याला. भक्ती म्हणते चाल पुढे. भक्ती म्हणते चाल पुढे. आणि बायको आपल्याकडे पाहते आहे. संसार म्हणतो ये इकडे. ओ संसार म्हणतो ये इकडे. आणि मग त्यावेळेस आम्हाला तो प्रश्न निर्माण होतो, हे करू का ते करू. हे करू का ते करू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू. भक्ती करू का पोट भरू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. त्या दुर्योधनाने सगळी ती तयारी केली त्या हस्तिनापुरामध्ये आणि मार्ग ठेवला. त्यांनी मार्गाला दंडवत घातला. मग मार्ग कोणाचा होता? तो मार्ग होता दुर्वास ऋषींचा. 4 महिन्याचा दंडवत घातलेला आहे. मार्ग भजक माणूस होता तो चांगला. मार्गाची सगळी व्यवस्था
केली, मंडप टाकला, आचार्य निवास बनवलं, संत विभाग, महिला विभाग, स्वच्छतागृह सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि आता हे सर्व साधू संत त्या ठिकाणी राहू लागले. बरं, मार्ग काही थोडा थिडका नव्हता. 88,000 ऋषी होते. किती ऋषी होते? 88,000 ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये होते, दुर्वास ऋषींच्या. आणि तो आश्रम 4 महिन्याची सेवा यांनी घेतलेली आहे. 4 महिने अत्यंत आदराने, अत्यंत मनोभावाने स्वतः दुर्योधन त्यांना वाढतोय, त्यांना जीव घालतोय. त्यांना कुठलं कमी जास्त सगळं बघावं लागतं. मार्ग ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही अक्का, बरोबर आहे की नाही? हा, सोपं नसतं ते. पार मिठापासून, होय बाबा, पार मिठापासून पाहावं लागतं, झाडणीपासून पाहावं लागतं. लवंग, वेलदोडा, खारी, खोबरं, इलायची सगळं तिथं ठेवावं लागतं. ते सगळं ठेवलं म्हणजे मार्ग कशाचा आहे? हा, गुरु सेवेचा. गुरुची सेवा केली तर गुरु प्रसन्न होतात. मग हा गुरुची सेवा करायचा म्हणजे त्या दुर्वास ऋषीची पाय दाबायचा दररोज. त्यांना इतका आनंद वाटायचा, काय चांगला मनुष्य म्हणे. लोक याला उगत नावं ठेवतात. काय दुर्योधन सारखा मी धार्मिक माणूस बघितला नाही म्हणे. धर्मराज फक्त नावाला धर्मराज म्हणे. याच्यासारखा धर्म कोणाच्या ठिकाणी असावा? त्यांना सुद्धा प्रश्न पडू लागले. इतकी सेवा केली त्यांनी. मार्गद्रव्याचा मार्गदान करून पूजा करू लागले. मार्गामध्ये 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये पूजा करायचे. सोन्याने बाबा लोकायला पूजा, सोन्याचे शिक्के नाही बाबा, एवढी सेवा. साधू मंडळी म्हणे आम्ही तर खुश झालो बा, एवढ्या गावाला गेलो, एवढ्या ठिकाणी आमचा मार्ग गेला, पण या हस्तिनापूरला जेवढा आनंद आम्हाला मिळाला एवढा आनंद आम्हाला कुठेही मिळालेला नाही. एवढी सेवा, एवढे पंचपक्वान्न आम्हाला कुठेच खायला भेटले नाही. आता ती 4 महिने संपत आले आणि एके दिवशी प्रसन्न झालेल्या दुर्वास ऋषींनी दुर्योधनाला विचारलं, मामा शकुनीला विचारलं. दुर्योधन आणि मामा शकुनी यांच्या दोघांचा तो संवाद चालू आहे. त्यांचा दोघांचा तो संवाद चालू आहे. आणि मामा शकुनी, दुर्योधन मामा शकुनीला काय म्हणतो? म्हणे मामा, ही अजून किती दिवस राहणार आहे तिथं? आता कंटाळा आला बरं का म्हणे, आता बस झालं. मामा म्हणतो, अरे म्हणे तुला समजत नाही. तसं दुर्वास ऋषी त्यांना वाटतं नेमकं झालं काय. दुर्वास ऋषी म्हणतात, शकुनी. तसं लंगडत लंगडत शकुनी आता हा दुर्वास ऋषींजवळ जातो. आम्हाला असं वाटतं म्हणे की हा दुर्योधन आम्ही इथं असण्याने खुश नाहीये. शकुनी म्हणतो, नाही हो महाराज, असं कसं काय होईल? तुम्ही इथे असण्याने त्याला अत्यंत आनंद आहे. फक्त त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, एक शंका आहे, आणि ती शंका विचारण्यासाठी तो थोडासा लाजतोय म्हणे, घाबरतोय म्हणे असं काय की जे विचारण्यासाठी तो घाबरतोय. त्यावेळेस मामा शकुनी म्हणतात, दुर्योधनाच्या मनामध्ये असा प्रश्न आला म्हणे का आपण एवढा 4 महिने मार्ग ठेवला, मार्गाची सेवा केली, एवढं आपल्याला भजन पूजन क्रिया घडली म्हणे, पण आमचे जे प्रिय बंधू आहेत पांडव, त्यांना बिचाऱ्यांना काही सेवा घडली नाही. याचा त्याला दुःख वाटतंय हो म्हणे, दुसरी काहीच इच्छा नाही. दुर्वास ऋषी म्हणतात, ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर आम्ही पांडवांना भेटण्यासाठी नक्की जाऊ. आता हे दुर्वास ऋषी निघाले. बरं, किती वाजता जावं त्यांनी त्यांच्या घरी? त्यांनी कुटिया बांधलेली होती जंगलामध्ये, आणि त्या जंगलामध्ये ते राहत होते. रात्री 12 वाजता हे जाऊन पोहोचले. रात्री 12 वाजता त्या ठिकाणी गेलेले. दरवाजा ठोकवला, बेल वाजवली. द्रौपदी, धर्मराज ते सगळे उठले आणि बघतात तर काय, दुर्वास ऋषी दारासमोर आहेत. आणि दुर्वास ऋषींना आता ते बघितल्यानंतर म्हणतात, मुनिवृंद, तुम्ही एवढ्या रात्री ते कसं काय? म्हणे आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत.
आम्हाला काहीतरी जेवायला दे. सूर्यदेवाने पांडवांना एक थाळी दिली होती. ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश त्या थाळीवर पडायचा त्या थाळीतनं पदार्थ बाहेर यायचे. रात्री 12 वाजता सूर्याचा प्रकाश कसं काय पडेल? त्यांना प्रश्न पडला. बाहेर डोकावून पाहिलं तर 88,000 ऋषी एकटे बी नव्हते. काय करायचं? द्रौपदीने धावा केला तसं भगवंत त्या ठिकाणी आले. भगवंत म्हणतात, द्रौपदी अगं मला भूक लागली, काहीतरी खायला दे. द्रौपदी म्हणते, देवा मी तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं? अहो इथं 88,000 ऋषींना घेऊन हे आलेले दुर्वास ऋषी, त्यांना अगोदर आपल्याला जीव घालावा लागणार आहे. जोपर्यंत आपण त्यांना जीव घालू शकत नाही तोपर्यंत मी तुमची लाईन लागू शकत नाही. पहिले त्यांचं बघा. देव म्हणतात असं नाही. देवाने बघितलं तर त्या थाळीला भाताचा एक कण, एक शीत लागलेलं होतं. तो शीत घेतला, तोंडाला लावला, तोंडात टाकला. जसं भगवंतानी तो शीत तोंडात टाकला ना, भीमदादाने सांगितलं होतं म्हणे जा तुम्ही नदीवर आंघोळ करून या. जे रात्री 12 वाजता जेवण करू शकतात ते आंघोळ नाही करू शकत का? ते तिथं गेले आंघोळ करायला. देवाने जसा तो शीत तोंडामध्ये टाकला ना, 88,000 ऋषींनी तिकडे समाधानाची ढेकर दिलेली आहे बघा. आणि आता देव म्हणतात आता बोलवा त्यांना. आता भीम जातो, त्यांना म्हणतो चला म्हणे जेवायला, तुमची व्यवस्था झाली. त्यावेळेस दुर्वास ऋषी म्हणतात, अरे म्हणे बाबा आत्ताच तुम्ही एवढं आम्हाला जीव घातलं, आमचं पोट फुटायची पाळी आली म्हणे. पंचपक्वान्नाच्या राशीच्या राशी होत्या म्हणे इथं, आणि आता म्हणताय तुम्ही का अजून जेवण करा, आता आमच्या पोटात अजिबात जागा नाही. असं कोण म्हणतं? दुर्वास ऋषी. म्हणजे खंडीभर अन्न खाऊन सुद्धा उपवाशी राहणारा दुर्वास. ते म्हणतात की आता आमच्या पोटामध्ये जागा शिल्लक नाही. सगळे ऋषी. बरं मग रात्री 12 वाजता पांडवांच्या घरी जाण्याचं काय कारण? त्यावेळेस शास्त्रकार म्हणतात, जैसे खाईजे अन्न तैसे होईजे मन, दुर्योधनाचे खादले अन्न सत्व हरण्या गेले पांडवा घरी. जैसे खाईजे अन्न तैसे होईजे मन. 4 महिने अन्न कोणाचं खाल्लं होतं? कोणाचं खाल्लं होतं? किसन मामाचं. मग 4 महिने दुर्योधनाचं अन्न खाल्लं आणि त्याच्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती. म्हणून अन्न खाताना सुद्धा विचार करत जा. अन्न खाऊ घालणारे सुद्धा सगळे चांगल्या भावनेने खाऊ घालतील असं नसतं बरं का. खाण्यापिण्याचे खूप नियम आहेत, ते तुम्हाला अजून माहिती नाही, माहिती करून घ्या जा. बऱ्याचशा गोष्टी अन्नाच्या माध्यमातून क्रिया केल्या जातात. म्हणून अन्न खात असताना चांगलं अन्न, सात्विक अन्न, चांगल्या माणसाच्या घरचं अन्न क्रियापाकामध्ये आलेलं आहे नाही का बाबा. क्रियापाकामध्ये वाढणाऱ्यापासून, पदार्थ बनवणाऱ्यापासून, पदार्थ येण्यापासून सगळ्या गोष्टी या सगळ्या मोडल्या जात असतात. ते इच्छा प्रकट करतात. मग काय इच्छा प्रकट केली त्यांनी? आणि पितामह भीष्म आपल्या अंतःकरणातली ती भावना प्रकट करतायत. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी,
पितामह भीष्म आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतात. हे प्रभो, माझ्या मनामध्ये इच्छा आहे. काय इच्छा आहे? की ज्यावेळेस माझा हा प्राण या शरीरातनं प्रयाण करेल ना, त्यावेळेस मला तुझी मूर्त दिसावी, आणि ही माझी इच्छा आहे. कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते अद्देव मे विशतू मानस राजहंस. कृष्णा, तुझे जे पाय आहेत ना, हे पाय अगदी नाजूक असलेल्या एखाद्या फुलासारखे आहेत, अगदी नरम आहेत, मऊ आहेत. आणि माझ्या मनातला मानस असा आहे, माझी इच्छा अशी आहे की हे राजहंसा, ज्यावेळेस माझं मरण ज्यावेळेस जवळ येईल ना, त्यावेळेस कप, वात आणि पित्त कुठल्याही प्रकारची व्याधी मला नको आहे. फक्त आणि फक्त तुझं रूप मला दिसावं, ही माझी इच्छा आहे. ते रूप कसं असावं? मग तो प्रसंग कुठलाही असू द्या, ते ठिकाण कुठलंही असू द्या. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी वट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो. मेरा सावला निकट हो, मेरा सावला निकट हो. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. आणि आता पितामह भीष्म त्यांच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहतात. आणि आता पितामह देवाला दुसरी विनंती करतात की हे प्रभू, तुझं हे जे रूप आहे ना, हे रूप मला असंच असं दिसलं पाहिजे. पीतांबरी कसी हो, छवि मन में यही बसी हो. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो. पीतांबरी कसी हो, छवि मन में यही बसी हो. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो. होठों पे कुछ हंसी हो, होठों पे कुछ हंसी हो. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. इतना तो करना स्वामी.
शेवटचं मागणं करतात. काय म्हणतात ते? उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. 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 माता को साथ लाना, माता को साथ लाना. जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर. जब प्राण तन से निकले, इतना